कागल तालुक्यातील बेनेकरी गावातील गट क्रमांक 48 मधील आपल्या स्वमालकीच्या शेतीचं कंपाऊंड आणि निवारा शेडवर न्यायप्रविष्ट बाब असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं बेकायदेशीररित्या कारवाई केली आहे असा आरोप शंकर रामशे यांनी केलाय। ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर 25 ऑक्टोबरपर्यंत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिलाय। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदनं पाठवली आहेत। सदर ठिकाणी कोणत्याही वाहतुकीचा अडथळा, कुठलाही धोका किंवा कुठलीही तक्रार नसताना निशाणपातच्या मनाईचं नामंजूर झालेल्याचे चुकीचा समज घेऊन माझ्या शेतामध्ये वॉल कंपाऊंड पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर येथील आर.बी. पाटील, शेळके आणि त्यांचे एक 7-8 कर्मचारी, त्याचबरोबर JCP MH 31 EG 0103, त्याचबरोबर ट्रॅक्टर MH 09 AJ 9299 ही सर्व यंत्रणा येऊन माझे म्हणणं, माझं कुठलंही बोलणं, माझी कुठलीही विनंती न ऐकता अमानुषपणे गुंड प्रवृत्तीने त्या ठिकाणी कारवाई करून माझं वॉल कंपाऊंड पाडलं। वॉल कंपाऊंड पाडून न थांबता वॉल कंपाऊंडच्या आतल्या साईडला मी 2 वर्षापूर्वी नारळाची लावलेली झाडं सुद्धा उपटून काढली। यामध्ये 7 झाडं त्यांनी उपटून काढलेली आहेत। त्याचबरोबर शेतामध्ये पावसामध्ये उन्हामध्ये बसण्यासाठी निवारा शेड उभा केलं होतं, ती निवारा शेड सुद्धा त्या लोकांनी पाडलेलं आहे आणि माझं साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे। दिनांक 25/10/2025 रोजी मी शासकीय अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही, माझ्यावरती अन्याय झाला आणि याला न्याय मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यासमोर आत्मदहन करणार आहे, याची सुद्धा दखल घ्यावी।